मी काँग्रेस पक्षाचा पक्षाच्या विधानसभेच्या सदस्यत्वाचा आज राजीनामा अध्यक्षांना दिलेला आहे आणि त्यानंतर मी काँग्रेस वर्किंग कमिटी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्व याचा मी राजीनामा आणि विधिमंडळ काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा आज मी दिलेला आहे आणि मी काँग्रेसमध्ये होतो तोपर्यंत मी प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलेलं आहे. मला कुठल्याही कोणाबद्दलही करायची नाही आणि मी कोणाबद्दल व्यक्तिगत माझ्या मनात कुठल्याही प्रकारची वेगळी भावना नाही की प्रामाणिक जोपर्यंत काँग्रेसमध्ये होतो तोपर्यंत काम केलेलं आहे. या पुढची राजकीय दिशा मी 1-2 दिवसामध्ये निर्णय घेईल. अद्याप मला काय अवधी लागेल 2 दिवसामध्ये माझी राजकीय भूमिका पुढची काय असेल याबद्दल निवेदन. सर, पण राजीनामा देण्यामागच्या मूळ कारण काय होतं? राज्यसभा तुम्ही भाजप पण तुला आधीच सांगितलं होतं तू सगळ्यांच्या मध्ये येऊ नको. सगळे वेडे रिकामे थांबलेले ते. 2 दिवसामध्ये मी राजकीय खाली घे मित्रा. सर, प्रत्येक गोष्टीला कारण असलंच पाहिजे असं काही नाही. मी अनेक वर्षापासून पहिल्यापासून आज म्हणजे माझ्या जन्मापासून ते आज पर्यंत मी काँग्रेसचं काम केलेलं आहे. मला वाटतं की आता मला अन्य पर्याय पाहिले पाहिजेत असं मला वाटलं आणि म्हणून मी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेला आहे. तुमच्यावर किती आमदार आहेत? सर, पण भाजपमध्ये राज्यसभेवर मुख्यमंत्रीपद दिलं त्या पक्षावर तुम्ही नाराज का? मुख्यमंत्रीपदी बसवलं. भाजपमध्ये जाते अशी चर्चा आहे. राज्याच्या सर्वोच्च पदी मुख्यमंत्री पदावर बसवलेलं आहे त्या पक्षावर तुम्ही नाराज का आहे? खाली करायला भूमी मला ही पक्षाच्या गोष्टीची जाहीर वाच्यता करायची नाही. स्वभावाचा भाग नाही. मी सांगितलं मी अनेक वर्ष काम केलेलं आहे आणि मला वाटतं की काही आता वेगळ्या पर्यायाचा विचार केला पाहिजे एवढीच माझी भूमिका. राजीनामा दिल्यानंतर बरेच जण राजीनामा देत आहेत. साहेब, चव्हाण साहेब